आता गावोगावी चावडी बैठका घेत आहे, काय नियोजन आहे कसं? चावडी बैठका, पारावरच्या बैठका. कारण पारावरच्या बैठकीला पूर्वी खूप महत्त्वाचं आहे. येशीच्या आतमध्ये घेतलेल्या पारावरचा निर्णय गावकऱ्यांनी, मग तो निर्णय गाव एकजूट राहण्याचा असो, गावातले तंटे मिटवण्याचा विषय असो, किंवा अखंड हरिनाम सप्ताह असो, गावातले शांतता ठेवायची असेल तर चावडीवरती पूर्वी आपल्या आजोबा पंजोबाच्या काळात, पूर्वजांच्या काळात चावडी बैठक घेतली. येशीच्या आतले घेतलेल्या बैठक पारावरच्या, येशीच्या बाहेर जाऊनसुद्धा यश प्राप्त करून द्यायच्या पूर्वीच्या आपल्या वंशजांना. तीच परंपरा, तीच संस्कृती आपण पुढे घेऊन चाललो. ते पारावरची बैठक किंवा त्याला चावडी बैठक, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. ती पारावरच्या बैठका सुरू केल्या माझ्या गोरगरीब मराठीच्या लेकरांच्या भविष्यासाठी. कारण ज्यावेळेस अस्तित्व लेकराबाळांचं धोक्यात येतं, भविष्य धोक्यात येतं, आणि ज्यावेळेस अस्तित्वाचा प्रश्नच निर्माण होतो, त्याच्यावरती प्रश्न चिन्ह निर्माण होतं, त्यावेळेस आपल्याला समाजाचं लेकरू म्हणून हार्ड मेहनत घ्यायला लागते. आपल्याला कठोर मेहनत आपण घ्यायला लागते, तेव्हा समाजाला न्याय मिळतो. म्हणून मी रात्रंदिवस पारावरच्या बैठका घेतो आहे. आता काल बीड जिल्ह्याच्या बाँड्रीवरती, आज धाराशिवच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या बाँड्रीवरती कारी गावात पारावरची बैठक अचानक ठेवली. मी अचानक घेतो, पूर्वकल्पना अर्धा घंटासुद्धा कोणाला दिलेली नाही. डायरेक्ट इथं आलो आणि एकाएकी गाव पळायला लागलं आणि ती वाऱ्यासारखी वाढता सगळ्या जिल्हाभर पसरली की अचानक आल्यापासून. मी माझ्या समाजासाठी काम करतो एकजूट करण्याचं. 29 ऑगस्टला आम्हाला मुंबईला जायचं आणि आमच्या लेकराबाळाचं आयुष्याला त्यांना आरक्षण लागते, ते मिळवण्यासाठी तयारी पूर्ण सुरू आहे, ताकदीनं पूर्ण राज्यभर सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात हजारो नोंदी सापडल्या, त्यातील काही कुणबी बांधवांनी व्हॅलिडिटी ऑफिसला रीतसर अर्ज केले व्हॅलिडिटी मिळावी म्हणून. SCBC असेल व कुणबी नोंदी असतील, हजारो बांधवाच्या त्या ठिकाणी 6-6 महिने झालं व्हॅलिडिटी दिली जात नाही त्या अधिकाऱ्यांकडून. मला कळालं आहे, आपल्या धाराशिवच्या जिल्ह्यात आल्याच्यानंतर जिल्ह्याच्या बांधवांनी मला सांगितलं की असे प्रकार व्हायला लागले, आणि ते सत्य पण आहे. कारण मी मुख्यमंत्री साहेबालाच सांगतो, धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या बाँड्रीवरती कारी गावामध्ये मी आज पारावरची बैठक घेतली. मुख्यमंत्री साहेबांना विशेष करून सांगतो, ही अडवणूक जरा थांबवा. जड जाईल, पुढच्या काळात जड जाईल. कारण नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही, कुणबी प्रमाणपत्र असून व्हॅलिडिटी दिली जात नाही. आम्ही ही गोष्ट ज्यांचं मंत्रालय येते ते मंत्री महोदय संजय शिरसाट साहेबाला 3 ते 4 वेळेस सांगितलं की अशी अडवणूक राज्यभर होती. नुसतं धाराशिव जिल्ह्यात नाही तर सोलापूर असन, बीड असन, संभाजीनगर असन, लातूर असन, नांदेड आहे, परभणी आहे, तिकडं पुणे जिल्ह्यात पण तसंच होतं आहे, साताऱ्यातसुद्धा व्हायला लागले, तिकडं यवतमाळ, अमरावतीसुद्धा हीच प्रकार व्हायला लागला आहे. म्हणजे हे जे चाललं आहे ना जाणून बुजून, नाशिकला, अहिल्यानगरला, ही परिस्थिती सत्य आहे की जाणून बुजून अडवली जाते. म्हणून शिरसाट साहेबाला आम्ही सांगितलं. परंतु अशी माहिती आता कानावर यायला लागली की मंत्री महोदयांनी फक्त आम्ही म्हणलं की फक्त आमच्या समाधानासाठी शिरसाट साहेबांनी फोन करायचा संबंधित अधिकाऱ्याला, प्रमाणपत्र रोखू नका म्हणून सांगायचं, आणि नंतर पुन्हा असा मेसेज द्यायचा की मी जरी तुम्हाला फोन लावला असला तरी द्यायचं, थोडं थांबून द्या. म्हणजे मराठ्यांच्या पोराचं ॲडमिशन हुकलं पाहिजे, मराठ्यांच्या पोरांची नोकरी हुकली पाहिजे, त्यावेळेस व्हॅलिडिटी द्यायची. ॲडमिशनला बी असेल तरी, नोंद असली तरी कुणबी प्रमाणपत्र द्यायचं नाही, तिचं ॲडमिशन किंवा नोकरी हुकली पाहिजे, असा संदेश दिला जाऊन असं अंधारातून माहिती मिळायला लागली. तसे काही अधिकारीच बोलायला लागलेत, काही अधिकारी स्पष्टपणानंच बोलायला लागलेत की मंत्री महोदयच असं सांगतायत. मग का शिरसाट साहेब एककडून मराठ्यांची मनधरणी करतायत आणि दुसरीकडून मराठ्यांच्या पोराचं वाटोळ करायचं पण काम करतायत की काय, अशी आता शंका यायला लागली. संजय शिरसाट साहेबांबद्दल आमची कसलीच तक्रार नव्हती, परंतु आता वाटायला लागले, कारण आम्ही त्यांना 4 ते 5 वेळेस सांगितले तुमचे अधिकारी सांभाळा, नसता आम्ही अधिकाऱ्यांना घेराव घालू. आणि आता ती परिस्थिती होणार, ती परिस्थिती 100% होणार आहे. जो या राज्यात जो अधिकारी व्हॅलिडिटी रोखील, कुणबी प्रमाणपत्र नोंद असून रोखील, त्या कार्यालयाला इथून पुढं जिल्ह्याच्या वतीनं आता घेराव घातला जाणार आहे, आणि याला जबाबदार संबंधित मंत्रालयाचे संजय शिरसाट साहेब असणार आहेत. कारण त्यांचेच काही अधिकारी म्हणते, त्यांना जर नाव पाहिजे असेल शिरसाट साहेबाला तर आम्ही नावसुद्धा द्यायला तयार. ते अधिकारी आता अंधारातून सांगायले की मंत्री सांगतात आम्हाला की थोडं थांबवून दे, लेट करून दे, म्हणजे तुम्ही आमचे पोरं मारायला निघालात. म्हणजे याच्यात मंत्र्यावरती सुद्धा आता मराठ्यांना राज्यातल्या संशय यायला लागला. आणि विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो, या धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या बॉर्डरवरून कारी गावातून
की तुम्ही सूचना द्या मुख्यमंत्री साहेब सगळ्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या नोंदी शोधणं, दुसरं ज्यांच्या नोंदी शोधल्या त्यांचे कुणबी प्रमाणपत्र ताबडतोब देणं आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांचे तातडीनं व्हॅलिडिटी देणं, हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं सूचना द्याव्यात. नसता नाविलाज असतो आम्हाला सगळ्या राज्यातल्या कार्यालयाला घेराव घालून अधिकाऱ्यांच्या मागं लागावं लागणार आहे. आणि ज्यावेळेस आता तुम्ही जर 29 ऑगस्टच्या आत हे आमचे सगळे प्रश्न बी आणि हा बी विषय सोडला नाही, आम्ही मात्र तुमचं मग फिरणं मुश्किल करणार आहे. कारण तुम्ही आमच्या लेकराचा वाटोळ करायला निघाला. आम्हाला सुद्धा तुम्हाला कसं नीट करायचं सरकारला हे पक्का माहिती. दादा, संजय गायकवाड यांनी काल आमदार निवासातील कॅन्टीनमधल्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केली, ती घटना कितपत होती? ते मला आता बांधवांनी विचारलं, मला माहीत नाही, मी ते बघितलं नाही काय झालं ते. परंतु ते आता काय चुकीची गोष्ट चुकीत, पण ते काय घडलंच माहीत नाही. त्यामुळे मग चूक म्हणून का बरोबर म्हणून. त्यांचं म्हणणं असं आहे की मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये जे जेवण होतं ते निकृष्ट दर्जाचं होतं आणि ते आमदारांना पण देण्यात आलं. ते मी बघतो अगोदर, त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला प्रतिक्रिया दिली, पण ते गोष्टच बघितली नाही, त्याच्यावरती बरोबर आहे. हिंदी भाषेच्या सक्तीवरून उत्तर भारतीय खासदार मराठी भाषेची एक प्रकारे खिल्ली उडवण्याचं कार्य करत आहेत वेगवेगळे बेताल वक्तव्य करून. त्याकडे कसं पाहता आपण? नाही, किल्ली उडीत असली तर फटके खाणार म्हणून. आमच्या अस्मितेला कोणी हात घालीत असलं, आमच्या महाराष्ट्रातला कोणी अवमान करत असलं, आमच्या भाषेचा कोणी अपमान करत असलं, ते फटके खात असतो. आणि या महाराष्ट्रातल्या कोणत्याच पक्षाला ते पटणार नाही. मराठी भाषेचा विरोध केलेलाचा कुठल्या सत्ताधाऱ्यांनाही पटणार नाही आणि विरोधकांना पण पटणार नाही. ते नीटच करतील आणि ते नसले तरी तर आम्ही नीट करू शकतो आणि करणार का असं बोललं असेल तर त्याचा जाहीर निषेध करतो आम्ही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.